नमस्कार. जय हिंद, जय भारत. जय हिंद, जय भारत. आज स्वातंत्र्य 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आहे आणि मी आताच स्वातंत्र्य दिन साजरा करून आलेली आहे. आपलं सगळ्याचं कर्तव्य आहे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी झेंड्याला जाणे. सगळ्या महिलांचं, पुरुषांचं आहे. आपला विद्यार्थी पालक वर्ग जातो ना, आपणही गेलं पाहिजे. आपल्याला शाळेत नाही जा वाटलं तर आपण ग्रामपंचायतला तरी गेलं पाहिजे, ग्रामसभेला तरी गेलं पाहिजे. पण आपण ह्या झेंड्याला हजर राहिलंच पाहिजे, कारण तो आपल्या ज्यांनी आपल्या ह्या देशाला बलिदान दिले त्यांना स्मरणात आणणे आणि त्यांच्या बलिदानाची आपण आठवण करणे. कारण काय बलिदान दिले, काय देशासाठी शहीद झाले त्यांनी. आणि आज आपण झेंड्याला जाऊन हे केलं पाहिजे. आज सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले ज्योतिराव यांनी शिक्षणाचं महत्त्व सगळ्या जगाला पटवून दिलं. सगळ्या जगाला शिक्षणाची गंगा जर कोणी आणली असेल तर सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी ह्या शिक्षणाची गंगा या देशामध्ये आणली आणि त्यामुळं मुली शिकल्या. सावित्रीबाई मुली शिकल्या. हे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो तो प्राशन करील तो डरकाळ्या मारल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या डरकाळ्या मुलीला त्या काळात शिक्षणाची बंदी, पण सावित्रीबाईंनी बंदी उठून लावली. सावित्रीबाईने मुली शिकल्याच पाहिजे, मुली शिकल्या पाहिजे आणि शाळा काढल्या पाहिजे. ज्योतिराव फुलेचे स्वप्न प्रत्येक ठिकाणी शाळा असली पाहिजे, गाव तिथे शाळा असली पाहिजे, गावातला घराघरातला विद्यार्थी घडला पाहिजे. आणि शिक्षण असल तर काय होईल माहीत आहे, अज्ञान दूर होईल, अज्ञान. आणि तो शिकलाच पाहिजे. मुलगा तर शिकलाच पाहिजे, पण मुलगीही शिकलेली पाहिजे, मुलगीही शिकली पाहिजे. कारण दोन्ही बाजू भक्कम जर झाल्या तर आपला देश पुढे जायला वेळ लागणार नाही. म्हणून हे महात्मा ज्योतिराव फुलेंचं स्वप्न की आपण शाळा काढली पाहिजे. आणि त्यांनी पहिली शाळा पुणे येथे मुलींची शाळा काढली. मुलींची शाळा काढली. सावित्रीबाईला काहीच यायचं नाही, काहीच. सावित्रीबाईचं अवघ्या बालवयात लग्न झालेलं, त्या शाळा शिकलेल्या नाही. पण त्या असंच ज्योतिराव फुलेसोबत उगीच बसायच्या. साहेब मला शिकवाल का तुम्ही? साहेब मी पण शिकील अशा म्हणायच्या. आणि सावित्रीबाई फुलेला आ ई असं महात्मा ज्योतिराव फुलेने शिक्षण पाठीवर गिरकटाय लावलं. पतीच्या शेजारी बसून सावित्रीबाई फुले शिकल्या. पतीच्या शेजारी बसून शिकल्या. आणि त्यांनी शिक्षण घेतल्यानंतर त्या म्हणल्या मीही मुलीला शिकवील. तुम्ही हे एवढं अमृत पाजत आहात शिक्षणाचं, सगळ्यांना एवढ्या शाळा काढत आहात, तर मी पण माझ्या मुलींना शिकवील. मी पण शिकवील. आणि त्या मुलीला शाळेला शिकवायला जायच्या. पण काळ खूप भयंकर होता. त्या काळात मुलीला बाहेर काढत नव्हते आणि मुलीला शिक्षण देणं तर खूपच अवघड परिस्थिती होती. पण तसल्या अवघड परिस्थितीमध्ये दगड गोटे शेण खाऊन माझ्या सावित्रीबाई फुलेंनी शिक्षण दिलं मुलींना. त्या शाळेत जायच्या त्यावेळेस एका हातात दप्तर आणि दुसऱ्या हातात एक पिशवी राहायची. पिशवी कशाची पिशवी असायची? त्या पिशवीमध्ये दुसरी एक साडी टाकायच्या त्या आणि शाळेला जायच्या. जात असताना त्यांना चिखल, त्यांच्या साडीवर, अशा साडीवर चिखल फेकायचे लोक, शेण फेकायचे, गोटे फेकायचे. दगड गोटे खाऊनी शिकविल तू शाळा. तिनं दगड गोटे खाल्ले. दगड गोटे खाऊन शाळेत गेल्यानंतर दुसरं वस्त्र बदललं. शेणानं भरलेलं वस्त्र काढून टाकून दुसरं वस्त्र बदलून त्या मातेने, सावित्रीबाई फुलेंनी मुलीला घडवलं, मुलीला शिकवलं. पण त्या थांबल्या का? त्या थांबल्या नाही, संघर्ष करतच राहिल्या. ज्योतिबाराव तुमच्यासोबत ही सावित्री आहे, तुम्ही एकटे नाही, आपण दोघांनी मिळून या शिक्षणाची गंगा पुढे नेऊया. मी खंबीरपणे तुमच्या सोबत राहील. आणि सावित्रीबाई फुलेंनी महात्मा ज्योतिराव फुलेला अशी खंबीर अशी साथ दिली शिक्षणामध्ये. आणि मग मुलीला शिक्षणासाठी
हा मार्ग खुला झाला. मुलं मुली शिकू लागले, मोठ्या मोठ्या पदाला जाऊ लागले. आणि आज ते शिक्षण आज आपले मुलं घेत आहेत. तर त्या काळात तसला त्रास सहन करून त्यांनी शाळा उघडल्या. शाळा उघडल्या. सोपं आहे का हो सांगा तुम्ही? दगड गोटे जर समाजाचे खाऊन शाळा शिकवणं, आणि ते अविरतपणे त्यांनी चालू ठेवलं. अविरतपणे शिक्षणाचं व्रतच होतं त्यांचं. स्वतः शिकलेल्या नसून पण त्यांची जिद्द, त्यांच्या पतीपाशी बसून त्यांनी शिक्षण घेऊन त्यांनी समाजाला शिक्षण दिले. शिक्षण दिले. आज ह्या स्वातंत्र्य दिनी खरंच एकच सांगू इच्छिते, माझ्या महिला भगिनींनो, तुम्हाला हात जोडून विनंती आहे की तुम्ही सावित्रीबाई फुलेचा त्याग सतत आठवणीमध्ये ठेवून तुमच्या पण मुलीला शिकवा. तुमच्याही मुलीला शिकवा. तुमच्या मुली शिकाव, तुमच्या मुली घडाव, तुमच्या मुली पायावर उभं टाकाव. म्हणूनच त्या सावित्रीबाई फुलेने एवढा त्याग केला. एवढा त्याग केला. काय काय त्याग केला नाही सांगा ना तुम्ही? काय त्रास झाला असेल त्यांना, पण तो त्रास त्यांनी सहन केला. आणि तो त्रास सहन केल्यामुळं आज तुमच्या मुली शिक्षण घेत आहेत. आज तुमच्या मुली सुरक्षित आहेत. आणि आज तुमच्या मुली मोठ्या मोठ्या पदावर आहेत. मुली कुठल्या क्षेत्रात कमी आहेत सांगा ना तुम्ही? कुठल्याच क्षेत्रात मुली कमी नाहीत. मुली प्रत्येक क्षेत्रामध्ये समोर आहेत. प्रत्येक क्षेत्रात मुलगी शिकली आणि पुढे गेलेली आहे. म्हणून काय करायचं माहीत आहे? मुलीला भरपूर शिकवायचं आहे. मुलाला तर शिकवतोच आपण. मुलाला तर शिकवल्याशिवाय आपल्याला पर्यायच नसतो. पण आपण काय म्हणतो मुलीला माहीत आहे? बस झालं, 10वी झाली ना, पोटापुरतं झालं, बस झालं. पण तसं नका करू माता मावल्यांनो. त्यांच्या पायावर उभं टाकू द्या. त्यांना छंद जे असेल ते छंद जोपासू द्या. आणि त्यांची इच्छा जोपर्यंत शिक्षण घ्यायची आहे तोपर्यंत या 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी तुम्ही त्यांना शिक्षणाचं ही गंगा निरंतर वाहत राहू. आणि माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आल्या असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया मांडा. जय हिंद, जय भारत.